आपल्या आयुष्यातून एक अनमोल क्षण जे गेलेले असतात ना, ते कधीच परत घेता येत नाही. सर्वांना जय सियाराम. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आम्ही गुरुमाऊलींच्या म्हणजे की आपल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचा पादुका दर्शन सोहळा हा धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण निघालेलो आहोत उपासक दीक्षा घेण्यासाठी. आता माझा अनुग्रह झालेला आहे. बाकी ह्या सगळ्या गँगला न्यायचं होतं उपासक दीक्षा घेण्यासाठी आणि एवढ्यातनं मला खरं तर जायचंच नव्हतं, कारण मी खूप आजारी होते. मला पित्ताचा त्रास त्या दिवशी चालू होता आणि उलट्या वगैरे, गाडीत खूप काही त्रास झाला. माझा BP लो झाला. पुढं सांगतेच तुम्हाला. पहिलं तर आम्ही इथं पोचलो आणि सगळी जनगणनाला तिथे रांग चालू होती. सगळे ताई व दादा सगळे सेवेसाठी थांबलेले होते. बघू शकता किती गर्दी. आता वाजलेली होती बघा 9:30. आम्ही तिथे 9लाच पोचलो. तिथं पोचतात का तोपर्यंत लगेच आपल्या यूट्यूबर ताई म्हणजे की आपले यूट्यूबरचे सबस्क्रायबर भेटलेले आहेत ताई आणि छान त्यांची आमची भेट झाली. ह्या टायमिंगला खरं तर मी दवाखान्यात गेलेले होते, कारण मला बोलताच येत नव्हतं आणि काही नव्हतं. त्याच्यामुळं मी दवाखान्यात गेलेले. इथं मग माझ्या मुलीनं हा व्हिडिओ बनवलेले होते. बाकी सगळे हिनेच व्हिडिओ बनवलेले होते, कारण मला तिथं सलाईन लावायला लागलं, कारण BP कमी झाला होता असं मॅडमनी सांगितलं. त्यामुळे आम्ही तिथंच 1 तास 2 तास आमचा तिथं गेला. इथला एक अनमोल क्षण वाया गेला असं म्हणावं लागेल. आयुष्यातला खूप सुंदर क्षण वाया गेला. पण नशीबवान आज मी इथपर्यंत पोचले, नाहीतर मी येणारच नव्हते. पण गुरुमाऊलींची कृपा असेल, मला गुरुमाऊलींनी बोलवलं. माझं कॅन्सल होणार होतं, परंतु मम्मी म्हटल्या असं काही करू नको, मला पण नाही यायचं. मग तू नसली की मी पण नाही येणार. मला काही तिथली माहिती नाही, मी जाऊन तरी तिथं काय करणार. मी म्हणत होते मम्मींनी की तिथं काहीही करायची गरज नाही, नुसतं तुम्हाला उपासक दीक्षा घ्यायची म्हटलं की सगळे सेवे तत्पर असतात, तुम्ही जाऊन तर पहा. पण नाही, मम्मीने काय ऐकलेलं नव्हतं. चला म्हटलं आता आपले मूळ आपली गुरुमाऊली त्यांची गुरु होणार होती, ती टळलं असतं. मग असं तर मी माझ्या हातून पातक होऊ देणार नव्हते, कारण गुरु हे माणसाच्या आयुष्यात इतके महत्त्वाचे आहेत, काही विचारूच नका. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुमाऊलींनी स्वतःच्या प्रवचनात सांगितली भक्ताची व्याख्या. भक्त कसा असतो, भक्तांनी गुरुमाऊलीचा हात पकडलेला असतो, पण एकदा का गुरु केले, एकदा का उपासक दीक्षा घेतली की परत गुरु त्या भक्ताचा हात धरत असतात, अशी गुरुची व्याख्या असते. रडता पडता कोटेन न अडता गुरुने तसे पार, गुरुविन नाही तुझा आधार, अशी गुरुमाऊली स्वतः आपली सांगत असते. आपल्या गुरुमाऊलीच्या कार्याला जोड नाही. आपली गुरुमाऊली आहेच आत्मज्ञानी सत्पुरुष आहेत. बघू शकताय तुम्ही उपस्थिती किती, सगळा मंडप भरलेला आहे आणि एका साईडनं खूप असे स्टॉल लागले. पूर्ण स्टॉलमध्ये माणसं आहेत, स्टॉलच्या बाहेर माणसं आहेत, मंडपाच्या बाहेर माणसं आहेत. म्हणजे इतकी पब्लिक आलेली. पूर्ण हर्षोल्लासात हा कार्यक्रम पार पडलेला आहे आपला. आणि आजच्या पूजेचा मान भेटलेला आहे उंबरगा तालुक्यात. उंबरगा तालुका एका जिल्हा आहे, मला काही माहीत नाही, परंतु तिथून आलेले होते आणि त्यांना हा मान भेटलेला आहे. आता तो मान घेण्यासाठी काय केलं, प्रत्येक जोडीचे नावं टाकून घेतले, म्हणजे की एका चिठ्ठीवर नावं घेतले आणि त्या चिठ्ठ्या एकत्र केल्या, एका बॉक्समध्ये एकत्र केल्या आणि जी भाग्यवान जोडी असेल ती निवडली. एक छोटीशी मुलगी घेतली, म्हणजे चिठ्ठी उचलण्यासाठी मुलीला एका बोलवलं आणि ती चिठ्ठी त्या मुलीच्या हाती लागली. ती उंबरगा तालुक्यातले जोडपं होतं. आता ही कशासाठी, गुरुमाऊलींच्या आपल्या पादुका असतात ना, त्या पादुकांची पंचोपचार पूजा करण्यासाठी त्यांना यजमान पद दिलं जातं आणि त्यांच्याकडून पंचोपचारे पूजा केली जाते. ज्यांच्याकडून पादुकांची पूजा झालेली आहे ती खूप खूप भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या हितेनं त्यांच्या देवघरात पूजा करताना गुरुमाऊलींनी थोडासा त्यांना संदेश दिल्यासारखं झालं होतं. कारण इथं जे सगळं कार्य चालू होतं, इथली स्वच्छता करणं हे ती चालू होतं ना, ते तिथे त्यांना थोडं दृष्टीस पडलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे गुरुमाऊलींनीच बोलवणं केलेलं होतं की इथे आपली पूजा होणार आहे. आणि विशेष म्हणजे गुरुमाऊलींचं कार्य तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, हे तर उपक्रम तुम्हाला माहितीच आहेत. खूप उपक्रम आहेत आपल्या गुरुमाऊलीचे. त्यातील हा उपक्रम म्हणजे पादुका दर्शन सोहळा. 43 गरजू महिलांसाठी शिलाई मशीनची वाटप केलेले आहे. 43 शिलाई मशीन वाटप केलेले आहेत. ह्या सगळ्या जणी आमच्या गावातल्या आहेत. खरं तर यांना माहिती होती माझी कंडिशन कशी होती, कारण जाताना एवढी माझी परेशानी झालेली होती का, त्याच्यामुळं आता जरा मी सलाईन ही लावून आली, त्याच्यामुळं थोडंसं चांगलं वाटायला. आणि मला उषाताई विचारत होत्या की बरं झालं का वहिनी. म्हटलं हो बरं झालं गुरुमाऊलींच्या. इकडे लगेचच उपासक दीक्षा घेण्याची तयारी लागली. खरं तर 4 वाजले, खूप उशीर झाला होता. आणि इकडं आपले ताई भेटलेल्या आहेत. ताई म्हटलं मी तुमचे दररोज व्हिडिओ बघते, खूप छान असतात. वाशीच्या ताई होत्या, वाशीपाशी कुठलं तरी त्यांचं गाव आहे. खूप आपले सबस्क्रायबर फॅमिली, आपली यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे. मला सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला आणि खूप प्रेमळ पण होते. सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी जरी म्हटलं का आम्ही तुमचे व्हिडिओ बघताव, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात,
खूप आनंद झाला. आणि आपल्या गुरुमौली म्हणजे माझ्या गुरुबंधू गुरुभगिनीच होत्या त्या सगळ्या. गुरुमौलींच्या कृपेने मला यूट्यूबमधून काही भेटो किंवा न भेटो, पण माझ्या गुरुमौलीच्या कृपेमुळं मला खूप छान आणि सुंदर माणसं भेटली. खरंच ह्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. मी आजपर्यंत जर यूट्यूबवर काम करत असेल ना, तर एक माझ्या स्वार्थापोटी, पण आज इथं येऊन मला असं काहीतरी वेगळं वाटलं. खरंच आपल्या गुरुमौलींच्या कृपेमुळं मी एवढं म्हणजे सगळ्यांना ओळखायला लागले. म्हणजे मला एवढे सगळे ओळखायलेत. आता मी थोडीच कोणाला पाहते असं नाही, मला सगळेजण पाहत आहेत. ही फक्त गुरुमौलींची कृपा आणि गुरुमौलींच्याच कृपे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि उपासक दीक्षेला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं तर तुम्ही तुमच्या सेवा केंद्रात जाऊन तुम्ही OMS APK उघडून घ्या, डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरनं. तुमची जनगणना ID ती टाकायची असते आणि तुम्हाला दररोज गुरुमौली आपले जे काही सांगते ना, ती आध्यात्मिक शाळा ऐकायला भेटते. खूप सुंदर प्रकारे आध्यात्मिक शाळा आहे आपली आणि खूप गुरुमौली त्यातून ज्ञान देतात. ज्ञानाची गंगा आपल्या घरादारातून धबधबा वाहत असते. आपण त्याच्यापासून वंचित न राहिलेलं बरं, कारण आपली गुरुमौली आपल्यासाठी किती पहाटपासनं. खरंच मला तर आध्यात्मिक शाळा ऐकताना ना एक वेळेस इतकं वाईट वाटतं. आपण एक वेळेस कंटाळा करतो, पण आपली गुरुमौली आपल्यासाठी, आपली आई आपल्यासाठी एक दिवसही कंटाळा करत नाही. पहाट उठती आपली गुरुमौली आणि आपल्याला ज्ञान, सतत ज्ञानाची गंगा आपल्यावर ओतत असते. आपण खूप पुण्यवान आहेत, कारण आपण गुरुच्या लोकात आलेलो आहोत. आपल्याला असे किती भाग्यवान आपण आहोत की आपल्याला अशी गुरुमौली भेटली. अहो विचार करा, आपलं एवढं मोठं नशीब आहे. आपण ही सगळी एका बाजूला सारी दुनिया, एका बाजूला माझा हरी, असा आपला प्रकार आहे. खरंच आपली गुरुमौली माझ्या मनाची तर मग तुम्हाला नाही सांगू शकत. आपली गुरुमौली काय आहे ना, ते फक्त माझ्यासारखे माझे गुरुबंधू गुरुभगिनी. आणि खरंच तुम्ही नवीनही पाहणारे असाल ना, तर तुम्ही चॅनल, आपल्या गुरुमौलींचे चॅनल आहेत, ज्ञानीधाम ऑफिशियल आणि जगद्गुरू ज्ञानीधाम, हे सर्च करून पहा. तुम्हालाही कळेल गुरुमौलींचं कार्य काय आहे ते. आणि आज एवढे उपासक दीक्षासाठी 7 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत ही उपासक दीक्षा होती. मुलंही खूप आलेली होती, भरपूर मुलं होती आणि भरपूर माणसंही होती. अर्धा मंडप जेवढे काही माणसं आलेली होते ना, त्यातले अर्धे माणसं तर उपासक दीक्षा घेण्यासाठीच आलेले होते. आणि इकडं उपासक दीक्षेला सुरुवात झालेली आहे. तर चला मग ऐकूया आपण उपासक दीक्षा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण आम्ही शेवटी तर खूप सुंदर एन्जॉय केला आहे. गुरुमौलींच्या कृपेने मी अगदी ठणठणीत झाले आणि खूप छान असा एन्जॉय केलेला आहे. ती शेवटी तुम्हाला पाहायलाच भेटेल. सभी उपासकों को हरे ओम उपासक दीक्षेला बसलेले सगळे जण आहेत ना, त्यांचं शुद्धीकरण करायला चालू आहे. जे काही त्या कलशात पाणी मंत्रून दिलेलं असतं, त्या पाणी सगळ्यांच्या अंगावर टाकलं जातं आणि शुद्धीकरण केलं जातं. इथं माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी पण आहे आणि छोट्या बहिणीचा मुलगा आहे आणि माझ्या 2 मुली, असं सगळे आमची फॅमिली इथं बसलेली आहे उपासक दीक्षा घेण्यासाठी. अपने दाएं हाथ के अनामिका से अष्टदंड में अपनी उंगली होकर अपने धुन के मध्य में इसे पकड़ रखें और पंडित जी के कृत्वा शब्द उच्चारण के साथ अपने माथे पर उजव्या दोन्ही भावा याच्यामध्ये उपासक दीक्षेच्या साहित्यात हा धागा दिलेला असतो. एकमेकांना तो बांधायचा असतो. गुरुबंधू गुरुभगिनी असो किंवा भगिनी असो, तसा एकमेकांना हा धागा बांधायचा असतो. पिऊ आणि माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी दीक्षा, त्या दोघी शेजारी बसलेल्या होत्या. त्या पुढे बसलेल्या होत्या आणि श्रेया पाठीमागे बसलेली होती. ही दिदीनं दुसऱ्याच कुठल्या तरी गावची आहे. आता हिचा आणि हिचा धागा बांधायचं चालू आहे. जय गुरु जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 भक्त कार्य कल्पद्रुम दोनों हाथ एक दूसरे को लगा कर ऐसे सिर के सामने कोई बात को ध्यान में रखें।
ऐका ती काय म्हणते. कभी किसी का बुरा न सोचे और न ही बुरा करे। इसके साथ साथ तुम जियो, दूसरों को जीवन दो, इस आचरण का पालन करें, अर्थात अपनी क्षमतानुसार। आता इथं कार्यक्रम थांबलेला आहे आणि उपासक दीक्षा घेणारे जी सगळी मंडळी ना श्रींच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहिलेली आहे. आता रांग लागलेली आहे. इथं सगळं शिस्तबद्ध असतं, कोणीही कालवा करत नाही आणि काही नाही. मग आता पादुका वाट लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
अरे ढोल बजाओ, ताशा बजाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो, झूमो बजाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो, झूमो बजाओ। बाकी निकली स्वामी की महकी गलियां नारिस की, नरेंद्र स्वामी रंगो, तू ही तू बस तू ही तू, चारों तरफ है तेरा जादू, तू ही तू बस तू ही तू, नरेंद्र स्वामी Swami
जगद्गुरु नरेंद्राचार्य की, परम पूज्य कानिफनाथ महाराज की. आहे त्या जागेवर बसा, आहे त्या ना. ह्या आपल्या गुरुभगिनी आणि सबस्क्रायबर पण आहेत आणि यांना सगळ्यांना भेटून खूप सारा आनंद वाटला. चला म्हटलं आता शेवटीचा घ्यावा एक व्हिडिओ यांच्याबरोबर काढून. छान असे व्हिडिओ काढले. ह्या पण सबस्क्रायबर ताई मगाशी पाठीमागे भेटलेल्या, छान असे फोटोज काढले, व्हिडिओ काढले. आणि आता आम्हाला जायचं आहे घरी. आता एकदम शेवट एंड झाला आहे. खूप एन्जॉय केला आहे आज आम्ही सगळेजण लागलेलो आहोत परतीच्या प्रवासाला. शिवाजी चौकातनं जावं लागतं. गुरुमौलींचा गजर घेतला आणि पिकअप चालू केलं. शिवाजी महाराजांचंही दर्शन आणि शिवाजी महाराज चौकातून आम्ही निघालो. तर मंडळी बोलण्यात काही चूक झाली असेल तर खरंच मनापासून क्षमा मागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री राम. बाय.